विंटर स्पेशल चिकनच्या आणि पाणी। अस्सलाम वालेकुम, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। कशी आहो सगळी? तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आणि मी आहे कोकणी सामिया आणि आज मी आहे ना विंटर स्पेशल बनवणार आहे कोकणी स्टाईलला आलनी पालनी। त्यांच्यासाठी आहे मी अर्धा किलो चिकन घेतला आहे आणि हे सगळे आहेत ना त्यांचे मसाले आहे जे लागणार आहेत ते हे आहे। मी घेतले अख्खी बडशप, थोडासा अद्रक आणि 3-4 लसणाचे बियो। हे सगळे आहेत ना मिक्सरला मी मसालो ऐसो पिसीन। आणि हो हे अक्को एक मी कांदो घेतलो आहे, इलायची, दालचीन, लवंग, काली मिरची आणि एक तेजपत्ता। आणि हा आहे ना मी गॅसवर तूप टाकला आहे, म्हणजे ऑइल आणि तूप आहे ना मी असा 2 मिक्स घेतले आहेत। तुम्हाला वाटलं तर तुम्ही तूप घ्या या तेल घ्या कुकिंगचा। आणि तिनातला आहेत ना हे मी गरम मसाले टाकले आहेत आणि तिनातला टाकलो आहे एक कांदो। तिला बेस असं मिक्स करून घेईन। थोडासा टेस्टच्या हिसाब से ना मी म्हणजे थोडासाच मीठ टाकला आहे। कांदो आहे ना पुरो ऐसो ब्राउन करून नाही घ्यायचो आहे, थोडं हलको कांदो आहे ना कच्चो पक्कोच ठेवायचो आहे। हाय माझो कांदो पण एकदम परफेक्ट डन झालो आहे। आणि ह्यो है आलनी पालनीचो मसालो। बेस आहे ना कांद्यातला तिनला बेस पोलून घेईन। मसालो आहे ना कांद्यातला बेस पोलून घेतल्यावर त्यांचा ऑइल जर सुटे ना का समजायचं आपला मसालो एकदम परफेक्ट झालो आहे थोडं हलको। आणि हाया मी थोडासा पाणी लावला आहे, थोडासा म्हणजे 1.5 ग्लास आहे ना मी पाणी यूज केला आहे ह्या, का की माझी अर्धा किलो चिकनला मी 1.5 ग्लास पाणी लावलं आहे। जास्ती आपल्याला घट पातळ नाही करायचं आहे, मीडियमच ठेवायचं आहे आलनी पालनी। आणि हाय थोडीशी हल्दी पावडर। मसाला है ना आपण कमी जास्ती करू शकता, चिकन वरती असते, जेवढा चिकन असते त्या हिसाबशी मसालो काढला जाते। ही जी रेसिपी आहे ना ती माझ्या आम्मीची आहे आणि मी ते पहिली बार ह्या चिकनचा आलनी पालनी टेस्ट करणार आहे, का की मी खायची नाही। आम्ही द्यायची म्हणा, आता आफ्टर डिलिव्हरी झाल्यावर पण म्हणा तिने दिला होता बनवून, पण मी तर खाल्ला नाही। आणि ह्या आहे ना थंडीच्या टेमातला मोप टेस्टी लागते आणि तुम्ही पण एकदा टेस्ट करून बघा ह्या, खास कर गावठी कोंबडीचा, का की गावठी कोंबडी आम्ही खात नाही तेव्हा ह्या चिकनचा मी फर्स्ट टाइम बनवत आहे। आणि ही जी रेसिपी आहे ना ती माझ्या खास अम्मीची रेसिपी आहे। मला कोणचाच आलनी पालनी पसंत नाही आहेत, एक तिने ही रेसिपी बोलला नाही आणि मी खाल्ला पण ह्या आलनी पालनी मला माशाला इतका टेस्टी वाटला ना, माझा मोस्ट फेवरेट झाला आता। हाय आहे ना चिकनला बेस आवडलो आहे आणि परफेक्ट माझा कुक पण झाला आहे आलनी पालनी, हे तुम्ही बघू शकता। ठीक आहे, कुक माझा आलनी पालनी एकदम परफेक्ट कुक झाला आहे। मी हे ना पाण्याची क्वांटिटी एवढीच ठेवली आहे, जास्ती पातळ या घट नाही ठेवले, का की आलनी पालनी ऐसच असते। तुम्ही पण नक्की आहे ना, जे लोक कोण खात नाही ते लोक नक्कीच ह्या थंडीतला तुम्ही ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा आणि मला कमेंटला नक्की सांगा की माझा आलनी पालनी कैसा झाला आहे। आणि ह्या आहे आमचा आलनी पालनी एकदम कटव्यातला भरून स्पेशल। जर माझा व्हिडिओ पसंत आलो ना ते लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चॅनलला।